हाय, आज आपण बनवणार आहोत आप्पे। तर हे बघा, मी वाटीमध्ये डाळी काढून घेतलंय। 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी तांदूळ। तर हे बघा, ह्या सर्व डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि ह्या डाळी तुम्ही एकत्र भिजत टाकले तरी पण चालेल। फक्त तांदूळ वेगळे भिजत टाकायचे, कारण तांदूळ आपल्याला थोडेसे जाडसर दळायचे असतात। तर हे बघा, ह्या डाळी स्वच्छ धुवून घेऊ आपण। तर हे बघा, मी डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून घेतले। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तांदूळ पण धुवून घेतले। तांदूळ बाजूला ठेवले एका भांड्यामध्ये। तर हे बघा, डाळ भिजेल इतके पाणी आपण टाकायचे आणि तांदूळ भिजेल इतके पाणी टाकायचं आणि ह्या डाळी आणि तांदूळ 5 ते 6 तास व्यवस्थित असं भिजू द्यायचं। हे बघा, डाळ भिजेल इतके आपण पाणी टाकले, तांदूळ भिजेल इतके पाणी टाकायचे। हे बघा, आपण डाळी भिजत टाकल्या होत्या। तर 5-6 तासानंतर हे बघा, डाळ किती छान फुगली आहे आणि तांदूळ पण फुगले। तर आपण आता हे मिक्सरमधून दळून घ्यायचं। डाळ ह्या सर्व डाळी मिक्स केल्या आपण, तर त्या बारीक दळायच्या आणि तांदूळ थोडेसे जाडसर दळायचे, नॉर्मल जाडसर दळायचे। तर चला आपण मिक्सरमधून काढून घेऊ। हे बघा, मी तांदूळ दळून घेतले मिक्सरमध्ये। हे बघा, असे जाडसर दळायचे, थोडेसे असे नॉर्मल जाडसर दळायचे, जास्त बारीक नाही दळायचे। त्यामुळे तांदूळ बाजूला भिजवत घालायचे। बघा, मी मिक्सरमधून सर्व डाळी आणि तांदूळ दळून घेतले। आता ते मिक्स करून आपण भिजू देऊ। ह्या मिश्रणाला पण 5-6 तास भिजू द्यायचं। कमीत कमी 5-6 तास व्यवस्थित भिजू द्यायचं। हे भिजत ठेवल्यावर पूर्ण असं पॅक झाकण लावून ठेवायचं आणि कापडाने वगैरे साईडने झाकून द्यायचं, जेणेकरून ते छान भिजेल। व्यवस्थित दळून घ्यायचं। असं जास्त पाणी पण नाही टाकायचं, जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टच राहू द्यायचं। वाटलं तर आपण आप्पे बनवताना पाणी टाकून घ्यायचं। आपलं मिश्रण किती छान फुगलं आहे। आणि मी इकडे कापून घेतलाय कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घ्यायची। तर आता आपण कांदा याच्यामध्ये टाकून घेऊ। कांदा या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आणि हिरवी मिरची, जिरे, मोहरी याला तडका देऊन घ्यायचा आणि तो तडका या पिठामध्ये टाकायचा। हे बघा, तडका द्यायला आपण घेतलंय तेल। आता टाकू त्याच्यामध्ये राई, जिरे आणि हिरवी मिरची। हे बघा, कढीपत्ता। तर आता आपण हे टाकून घेऊया याच्यामध्ये मिश्रणामध्ये। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे। आणि आता टाकायचं चवीनुसार मीठ। बघा, आपण टाकू चवीनुसार मीठ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपण भांडे ठेवून घेतले। आता आपण याच्यामध्ये टाकू थोडं थोडं तेल। अशा प्रकारे सर्व भांड्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं, छोटे छोटे, आणि ते गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालंय। आता आपण गॅस कमी करायचा आणि चमच्याने, छोट्याशा चमच्याने असं थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं।
हे बघा असं टाकून घ्यायचं पूर्ण भांड्यांमध्ये आणि 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं कमी गॅसवर, झाकण ठेवून द्यायचं. बघा 2 ते 3 मिनिट झाले, खूप छान फुगले आपले आप्पे. तर आपण वरून असं थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. असं तेल टाकून घ्यायचं थोडं थोडं. आणि हे बघा असे व्यवस्थित पलटून घ्यायचे. हे बघा असे पलटून घ्यायचे सर्व आप्पे. बघा 2 ते 3 मिनिटं आपण आप्पे पलटवून होऊ दिले. तर आपले आप्पे रेडी झाले. तर आपले आप्पे रेडी झाले. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.